हॅलो फ्रेंड्स, प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हा गाऊन कटिंग कसा करायचा ते बघितलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा गाऊन स्टिचिंग कसा करायचा ते बघणार आहोत। सुरुवातीला इथे मी अस्तरचं कापड घेतलं आहे। साधारण आपल्या गाऊनच्या कलरचं अस्तर घ्यायचं आहे। आता जे आपले पुढचे गळ्याचे पार्ट आहेत आणि जे साइड पार्ट आहेत असे 4 पार्ट आपण या अस्तरवरती शिवून घेणार आहोत। आता वरून शिलाई मारायची आहे आणि एकदम कडेने शिलाई मारून हे अस्तर आपण जोडून घेणार आहोत। आता जे एक्स्ट्रा अस्तर आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता या पद्धतीने आपण गळ्याचे 2 पार्ट आणि जे साइडचे 2 पार्ट आहेत ते असंच अस्तर जोडून तयार करून घ्यायचे आहेत। अस्तर जोडत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता जे आपण 2 पार्ट जोडले त्याच्याबरोबर अपोजिट साइडचे म्हणजे आता जे पार्ट आपण ठेवू त्याच्याबरोबर समोर राहतील अशा उलट्या बाजूला आपण अस्तर जोडून घेणार आहोत। आता इथे 4ही पार्ट आपले अस्तर लावून तयार झाले आहेत। पाठीमागच्या साइडला आपण अस्तर लावून घेतला आहे। त्यानंतर गळ्याचे अस्तर लावलेले 2 पार्ट घ्यायचे आहेत। आता ह्या पार्टला आपण ही व्हाईट कलरची पाइपिंगची लेस जोडणार आहोत। ही पाइपिंगची लेस लावण्यासाठी मी सिंगल पायाचा जो दाब मिळतो तो वापरते। सुरुवातीला मी हा दाब बदलणार आहे। इथे जो हा पायाच्या इथे वरच्या बाजूला जो स्क्रू आहे तो असा फिरवला की हा दाब निघतो। आता मी हा इथे सिंगल पायाचा जो दाब आहे तो बसवणार आहे। बाजारामध्ये डाव्या साइडचा किंवा उजव्या साइडचा आपल्याला जसा पाहिजे तसा आणि आपल्याला ज्या साइडचं काम करायला जमतं त्या साइडचा हा सिंगल दाब घ्यायचा आहे आणि हा सिंगल फूट बाजारात 40 रुपयाला मिळतो। आता आपण ही व्हाईट कलरची लेस इथे जोडणार आहोत। जी गोठकडची बाजू आहे ती आपण उजव्या बाजूला घेणार आहोत आणि वरून आपण ही पाइपिंगची जी लेस आहे ती जोडून घेणार आहोत। अगदी गोठला चिटकून आपण शिलाई मारणार आहोत। शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण इथे जी शिलाई मारली आहे त्याच्या बाहेर छोटे छोटे कट्स देणार आहोत। शिलाईला अजिबात कट करायचं नाही आहे, शिलाईच्या बाहेर कट्स द्यायचे आहेत। आता ही जी शिलाई केलेली बाजू आहे ती जस्ट आपण अशी मागं वळवून घेणार आहोत आणि एकदम जी पाइपिंग आहे आणि जे कापड आहे त्याच्या मधून आपण शिलाई करून घेणार आहोत।
आता इथे ही आपली एका साईडची पायपिंग झाली आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याच पद्धतीनं ही पायपिंगची लेस जोडून घेणार आहोत। आता या पद्धतीनं गळ्याकडचा दुसरा जो भाग आहे तो सुद्धा आपण तयार करून घेणार आहोत। इथे मी हे दोन्ही पार्ट असे पाइपिंग करून कंप्लीट केले आहेत। आता आपल्याला साइडचे जे दोन पार्ट आहेत ते घ्यायचे आहेत आणि इथे आपण साइडचे पार्ट जोडणार आहोत। हे पार्ट जोडण्याआधी आपण साधारण पाव इंच इतकी खडून मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीनं। आता ही जी मार्किंग केली आहे त्या मार्किंग वरून आपल्याला गळ्याकडचा जो वरचा भाग आहे तो वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि साइड पार्ट आपण खाली ठेवणार आहोत आणि वरून आपण शिलाई मारणार आहोत। त्याआधी मी हा जो सिंगल दाब आहे तो बदलून घेणार आहे आणि पुन्हा रेग्युलरचा दाब जोडणार आहे। साइड पार्ट आपण खाली ठेवणार आहोत आणि आता वरून आपल्याला शिलाई मारून हे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहेत। पाइपिंगच्या आणि आपलं जे कापड आहे त्याच्याबरोबर मधून सेंटर मधून जशी आधी आपण शिलाई केली आहे तिथून आपण ही शिलाई मारत येणार आहोत। आता हे आपले दोन्ही पार्ट जोडून झाले आहेत। याच पद्धतीनं आपण दुसऱ्या बाजूचे दोन पार्ट सुद्धा जोडून घेणार आहोत। आता हा जो हाताच्या आणि शोल्डरच्या मधला जो पार्ट उरतो तो घ्यायचा आहे। आता हा पार्ट डबल आहे तो तसाच घ्यायचा आहे आणि इथे आपण हे दोन्ही पार्ट साधारण 1 इंच अंतर मध्ये ठेवून जोडून घेणार आहोत। आता इथे पुन्हा आपण कडेनी शिलाई मारत येणार आहोत। आता जो दुसरा पार्ट आहे तो साधारण मध्ये 1 इंच अंतर ठेवून जोडून घेणार आहोत। बाहेर जे एक्स्ट्रा कापड उरतं ते ट्रिम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण जी पाइपिंग जोडली आहे त्याच्या साइडनं बरोबर पाव इंच अंतर सोडून किंवा आपला जो दाब आहे तो एका साइडचा एक सिंगल दाब इतकं अंतर सोडून आपण शिलाई करून घेणार आहोत। आता इथे दोन्ही बाजूला सुद्धा आपण ही शिलाई करून घेणार आहोत। त्यानंतर या गाऊनसाठी मी व्हाईट कलरची कॉटनची लेस लावणार आहे।
पुन्हा इथे डबल शिलाई करून घ्यायची आहे। आता इथे हा आपला समोरचा जो भाग आहे तो तयार झाला आहे। पाठीकडून या पद्धतीने दिसेल। आता आपण पाठीमागचा जो बॅक साइडचा पार्ट आहे तो घेणार आहोत। आता इथे आपण हाताच्या खाली ज्या तिरक्या पट्ट्या काढल्या होत्या त्यातली एक पट्टी घ्यायची आहे आणि ती अशी साधारण 1 इंच इतकी कट करून घ्यायची आहे। आता जिथे आपण कट केला आहे तिथून फोल्ड करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला पाठीमागचा सरळ बाजूकडचा भाग घ्यायचा आहे आणि ही पट्टी आपण उलटी ठेवणार आहोत। म्हणजे जी आपण फोल्ड केलेली बाजू आहे ती इथे वरच्या बाजूला आहे, ही सरळ बाजू आहे आणि फोल्ड केलेली बाजू वरती येईल अशी घ्यायची आहे। आता इथे आपण छोट्या छोट्या प्लेट्स देणार आहोत आणि ही पट्टी जोडून घेणार आहोत। ही जर क्रॉस पट्टी असती, तिरकी पट्टी असती तर आपण इथे ह्या छोट्या प्लेट्स दिल्या नसत्या, पण तरीही ही जरी सरळ पट्टी असली आणि अशा छोट्या छोट्या प्लेट्स दिल्या तर ही खूप सुंदर फिनिशिंग सोबत गळा आपला तयार होईल। छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत आणि ही पट्टी आपण जोडून घेणार आहोत। आता ही पट्टी आपण जोडून घेतली आहे। आता शिलाईच्या बाहेर आपण छोटे छोटे कट्स देणार आहोत। आता आपला गाऊनचा जो पुढचा पार्ट आहे तो घ्यायचा आहे आणि या सरळ बाजूवरती आपण हा समोरचा पार्ट उलटा ठेवणार आहोत या पद्धतीने। आणि आता जी आपण पट्टी जोडली त्या पट्टीच्या आतमध्ये आपण हा शोल्डर ठेवणार आहोत आणि वरून शिलाई करून घेणार आहोत। इथे आपण शोल्डर जोडणार आहोत या पद्धतीने। पुन्हा डबल शिलाई करून घ्यायची आहे। आता याच पद्धतीने जो दुसऱ्या बाजूचा शोल्डर आहे तो या पट्टीमध्ये एकदम कट टू कट ठेवायचा आहे आणि वरून पुन्हा डबल शिलाई करून घ्यायची आहे। शोल्डर जर मागे पुढे ठेवला तर मग आपले जे शोल्डर जॉइंट होतील ते मागे पुढे होतील, म्हणून शोल्डर या पट्टीच्या आतमध्ये ठेवतानाच आपण व्यवस्थित कट टू कट ठेवणार आहोत, म्हणजे एकदम फिनिशिंग सोबत आपले हे शोल्डर जोडले जातात। आता हा जो समोरचा पार्ट आहे तो असा खेचला की हे शोल्डर आपले व्यवस्थित जोडले जातील या पद्धतीने। आता हे दोन्ही शोल्डर जोडून झाले की जी आपण पट्टी जोडली आहे मागच्या बाजूला ती अशी मागे वळवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि वरून शिलाई करून घ्यायची आहे।
आता आपले दोन्ही शोल्डर आणि मागचा गळा तयार झाला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान फिनिशिंग आली आहे। त्यानंतर आता आपण जो समोरचा आणि मागचा घेरचा भाग आहे तो जोडणार आहोत। सुरुवातीला कोणताही एक घेरचा भाग घ्यायचा आहे आणि सरळ बाजू आतमध्ये ठेवायची आहे मागच्या बाजूला आणि उलटी बाजू आपण वरती घेतली आहे आणि सरळ बाजूवरती उलटी बाजू आपण इथे जोडून घेणार आहोत। दोन्ही टोकं व्यवस्थित जुळवून घ्यायची आहेत आणि शिलाई करत जायचं आहे। साधारण अर्धा इंच मार्जिन ठेवायचे आहे आणि शिलाई करत जायचं आहे। आता ही शिलाई आपण जी व्हाईट पाइपिंग आहे तिथपर्यंत करणार आहोत। व्हाईट पाइपिंगच्या तिथपर्यंत शिलाई आली की आता आपण इथे प्लेट्स टाकणार आहोत। सुरुवातीला आपल्या बाजूला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत। छोट्या प्लेट्स टाकल्या की साधारण 4 ते 5 प्लेट्स होतात। आता ह्या प्लेट्स साधारण आपण ही जी कट मार्क करून घेतला आहे तिथपर्यंत आणि इथे सेंटरपर्यंत हा कट मार्क येईपर्यंत आपण आपल्या बाजूला ह्या प्लेट्स टाकणार आहोत। आता हा कट मार्क बरोबर सेंटरला आला की आपण उलट्या बाजूला म्हणजे मशीनच्या बाजूला प्लेट्स टाकणार आहोत। आता इथे आपल्या एकूण 5 प्लेट्स पडल्या आहेत, तर या बाजूला सुद्धा आपल्या छोट्या छोट्या 5 प्लेट्स पडतील। प्लेट्स टाकून झाल्या की आता आपण ही शिलाई अशीच पुढे पूर्ण करणार आहोत। प्लेट्स व्यवस्थित झाल्या की हे कापड सुद्धा मागं पुढं होत नाही। प्लेट्स जोडून झाल्यानंतर ह्या प्लेट्स समोरच्या बाजूनं अशा दिसतील। आता आपण जिथे प्लेट्स जोडल्या ती ही शिलाई आहे। आता ही शिलाई वरच्या साईडला वळवून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला शिलाई मारत यायचं आहे। साधारण आपण पाव इंचाचं मार्जिन सोडणार आहोत आणि वरून शिलाई मारणार आहोत। मागच्या बाजूनं जी शिलाई आहे ते आपण वरच्या साईडला वळवून घेणार आहोत आणि वरून शिलाई करायची आहे। इथल्या प्लेट सुद्धा आपण वरच्या बाजूला वळवून घेणार आहोत। आता ह्या पुढच्या बाजूचा घेरचा भाग आहे तो जोडून झाला आहे। आता याच पद्धतीने आपण मागच्या बाजूचा घेरचा भाग आहे तो जोडून घेणार आहोत। आता इथे पाठीमागच्या भागावर आपण जो हा कट मार्क दिला आहे
तो असा सेंटरला घ्यायचा आहे आणि साधारण 2 इंच इतकं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे प्लेट्स देता येतील. मार्किंगपर्यंत शिलाई करून झाली की सुरुवातीला आपण आपल्या साईडला प्लेट्स देणार आहोत. दोन्ही कटमार्क असे सेंटरला एकावरती एक आले की आपण मशीनच्या साईडला प्लेट्स देणार आहोत. आता ही पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. प्लेट्स व्यवस्थित सेंटरला आहेत की नाही चेक करून घ्यायचं आहे. आणि मग पुन्हा आपण ही जी शिलाई मारली आहे ती अशी वरच्या बाजूला वळवून साधारण 1/2 इंच इतकं अंतर सोडून आपण डबल शिलाई करणार आहोत. आणि इथे आपला हा पाठीमागचा भाग सुद्धा जोडून पूर्ण झाला आहे. आता इथे आपण हात जोडणार आहोत. त्याआधी आपण हे दोन्ही शोल्डर सारखे करून घेणार आहोत. आधी हातांना एक फोल्ड मारून घ्यायचा आहे. आता जो हात आहे तो सरळ बाजू ठेवायची आहे. ही सरळ बाजू आहे. सरळ बाजू वरती आपण ही हाताची सरळ बाजू ठेवणार आहोत. शोल्डरची जी शिलाई आहे तो सेंटर घ्यायचा आहे आणि हाताची जी घडी असते तो सेंटर असं व्यवस्थित सेंटरवरती सेंटर ठेवून आता आपण ही शिलाई मारणार आहोत. आता इथे आपण जो कटमार्क दिला आहे तिथपर्यंत आपण हात जोडणार आहोत. शिलाई मारत यायचं आहे. आता या कटमार्क पर्यंत आपण हा हात जोडणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या साईडनी आपण ही शिलाई पूर्ण करणार आहोत. जी अर्धी राहिलेली हाताची बाजू आहे ती आपण जोडून घेणार आहोत. या बाजूला सुद्धा हा जो कटमार्क आहे इथपर्यंत आपण हात जोडणार आहोत.
आता ही जी शिलाई केली या शिलाईवरती आपण डबल शिलाई करून घेणार आहोत। शिलाई करून झाल्यानंतर इथे जे एक्स्ट्रा कापड उरतं ते दोन्ही बाजूनी कट करून घ्यायचं आहे। आता इथे हे आपले हात जोडून झालेले आहेत। आता जे दुसऱ्या बाजूचे हात आहेत ते सुद्धा आपण याच पद्धतीने जोडून घेणार आहोत। सुरुवातीला शोल्डर सारखे करून घ्यायचे आहेत। आता इकडे सुद्धा सरळ बाजूवरती ही सरळ बाजू ठेवायची आहे आणि हात जोडून घ्यायचे आहेत। आता आपण दोन्ही हात जुळवून घेणार आहोत आणि इथे फिटिंगची शिलाई करणार आहोत। या गाऊनसाठी हात आहेत 5.5 इंच, तर तिथे मी मार्किंग करून घेते। आता आपण 5.5 इंचावरती शिलाई करून घेणार आहोत। साडेपाच इंचावरती शिलाई करून घेतली की इथे आपण तिरकी शिलाई करत काखेकडे येणार आहोत। आता इथे हाताच्या दोन्ही शिलाई एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत आणि आता इथून आपण शिलाई करणार आहोत। आता इथून कमरेपर्यंत साधारण 1 इंच इतकी मार्जिन ठेवून आपण शिलाई करत येणार आहोत। आणि इथून पुढे आपण थोडीशी मार्जिन ठेवून ही शिलाई पूर्ण करणार आहोत शेवटपर्यंत। दोन्ही बाजू एकावर एक व्यवस्थित ठेवायच्या आहेत। आता या शिलाईवरती आपण डबल शिलाई करून घेणार आहोत। आता इथे काखेच्या साईडला जे कापड उरतं ते आपण कट करून घेणार आहोत आणि एक मार्जिन शिलाई मारून घेणार आहोत इथपर्यंत। आता याच पद्धतीनं आपण दुसरी बाजू पूर्ण करून घेणार आहोत। आता इथे मी ह्या दोन्ही बाजू तयार करून घेतल्या आहेत। आता इथून आपण जर चेक केलं तर साधारण 32 इंच इतकं या गाऊनचं छातीचं मेजर होतं, तर इथे 32 इथपर्यंत आणि 1 2 आणि 3 इंच एक्स्ट्रा इतकं मार्जिन आपण ठेवलं आहे। आता यानंतर आपण गाऊनची पूर्ण उंची मोजून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा भाग कट करून फोल्ड मारून घेणार आहोत। दोन्ही शोल्डर असे एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत आणि आता इथून आपण उंची मोजणार आहोत। या गाऊनची हाईट 53 इंच इतकी आहे, तर मी 2 इंच फोल्ड मारण्यासाठी ठेवणार आहे।
इथे मी मार्किंग करून घेते। दोन इंच फोल्ड मारल्यानंतर ही गाऊन 53 इंच इतकी होईल। एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा आहे। आता उलट बाजूच्या साईडला आपण आतमध्ये 2 इंच फोल्ड मारणार आहोत। 1 इंच आणि 2 इंच इतकी फोल्ड मारून आता आपण शिलाई मारून घेणार आहोत। आता या पद्धतीने आपण शिलाई मारत जाणार आहोत। अर्ध्यापर्यंत शिलाई मारून झाली की इथे शिलाईवरती व्यवस्थित शिलाई ठेवायची आहे आणि वरून शिलाई मारत जायचं आहे, म्हणजे कुठेही तिरकी फोल्ड होत नाही। आता इथे आपली ही शिलाई पूर्ण करून झाली आहे। आता या पद्धतीने आपला हा ऑलमोस्ट गाऊन तयार झालेला आहे। आता इथे आपण एक फूल लावणार आहोत आणि खिसा करणार आहोत। तर जे एक्स्ट्रा उरलेलं कापड असतं ते आपण जॉईंट करून घेणार आहोत आणि इथे खिसा बनवणार आहोत। आता इथे जॉईंट करून घ्यायचं आहे। वरच्या बाजूने पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे। खिशाची जी वरची बाजू आहे तिथे आपण डबल फोल्ड करणार आहोत आणि बाकीच्या तीनही बाजूला आपण सिंगल फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहोत। साधारण उभा खिसा आपण 7 इंच आणि आडवा खिसा 5 इंच इतका तयार करून घेणार आहोत। आता इथे हा आपला खिसा तयार झाला आहे। आता हा जो तयार झालेला खिसा आहे तो आपण ही जी मधली शिलाई आहे या मधल्या शिलाईपासून साधारण 11 इंचावरती जोडणार आहोत। आता ह्या खिशाची अगोदर अशी मार्किंग करून घ्यायची आहे। आता या मार्किंग वरून आपण हा खिसा इथे शिवून घेणार आहोत। आता हा खिसा आपण जोडून घेतला आहे। आता इथे आपण 2 छोटे चौकोन कट करून घेणार आहोत।
आता उरलेली एक इंचाची पट्टी करून घ्यायची आहे आणि ती अशी फोल्ड करून इथे आपण एक छोटी नाडी बनवणार आहोत। आता यातला एक चौकोन घ्यायचा आहे आणि या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे। आता आतमध्ये ही नाडी ठेवायची आहे या पद्धतीने आणि इथे शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं हे इथे फूल तयार होईल। आता ही नाडी आपण अशी फोल्ड करून वरती शिवून घेणार आहोत। आता या पद्धतीने हे फूल दिसेल आणि इथे हा आपला पूर्ण गाऊन स्टिचिंग करून झाला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।